गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आज आहे संडे, सकाळचे वाजले 6। मी चाललोय मॅरेथॉन साठी। सगळीकडे अंधार अंधार पडलाय। मित्रांनो, इथं गाडी पार्क केली आहे मी। आपलं हा इराणी कॅफेचा चौक आहे। इथं कसं असतं, जर दुपारी तुम्ही गाडी पार्क केली ना, उचलून घेऊन जातात। पण आता सकाळची वेळ आहे, माहित नाही सकाळी 9 साडेनऊ पर्यंत, 9 नाही 6 साडेसहाला स्टार्ट होणार आहे आपली रेस। 6:30 7 8 8:30 पर्यंत होईल आपलं। एवढ्या सकाळ सकाळ मला नाही वाटत RTO वाले एवढे जागरूक कार्यक्षम असतील की 8 वाजता आपली गाडी उचलायला येतील। सगळ्यांनी कार लावल्या तिथं। A few moments later. झालेलं आहे आपलं 10 किलोमीटर रनिंग। बघा, हे मेडल पण मिळाले। आता यातलं काय काय ब्लर होईल माहित नाही मला। मस्त वाटलं, असं वाटलं नाही की पहिल्यांदा पळतोय। जिम करून आपला स्टॅमिना पण वाढला होता, तर एकदम भारी वाटलं। गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये। तर सकाळ सकाळ मॅरेथॉन रनिंग झालेली आहे आपली 10 किलोमीटरची। तुम्ही जिम करताय, इंडोर वर्कआउट करताय आणि अचानक तुम्ही बाहेर गेले तर तुम्हाला तेवढं स्टॅमिना नाही राहत। पण मला असं काही वाटलं नाही, कारण 10 किलोमीटर मी थोडंसं वाटलं कंटिन्यू जॉगिंग करत होतो मी, थांबलो नाही। मला वाटते त्याचाच फायदा झाला की तुम्हाला जास्त पण पळायचं नाही आणि सावकाश पण चालायचं नाही। तर कंटिन्यू जॉगिंग करायची सावकाश सावकाश, तर आरामशीर होतं। मला 1 तास 15 मिनटात झाली, म्हणजे किती 75 मिनिट्समध्ये मी 10 किलोमीटर पूर्ण केले। आणि आमच्या ऑफिसची होती मॅरेथॉन, मस्त वाटलं मला करून। वाट लागली, वाट लेग्स मारले ना परवा, आणि त्याच्यात आज 10 किलोमीटर रनिंग। आजारी नाही पडणार। अरे वा, लंच करायचं आहे बघा। लंचमध्ये आज एक सरप्राईज बनवले प्रियंकाने माझ्यासाठी। रस्सा, कांदा, लिंबू, सरप्राईज आयटम इथे। अँड प्रियंका इज सर्विंग, ओ माय गॉड, लेयर्ड वाली चिकन बिर्याणी, आणि वरून आला एक लेग पीस। आणि तो जाणार आहे आता माझ्या ताटात आणि जाणार आहे माझ्या पोटात। प्रियंका काय खात नाही। हिरवा कलर पाहिजे होता का? दोन कुठे कलर वाली बिर्याणी बनवली प्रियंकाने मस्त पैकी। आई तुला काय? आईचं काही नसतं, कारण प्रियंका भात खाते आणि मी भात आणि रस्सा पण खाऊ शकते तू, कारण नॉनव्हेज मध्ये फक्त रस्सा खाते प्रियंका, आणि आई खाती तर दही भात। एक नंबर झाली बिर्याणी। बघा मित्रांनो, मी कुठे चाललोय, बाईकवर चाललोय, कळत असेल। प्रियंकाने तोंडबिंड बांधलंय। तर आम्ही चाललोय स्नेहलच्या बाळाला भेटायला। आम्ही जे गेलतो ना तेव्हा ह्याला बेबी शॉवरला, आता बेबी बॉय झालेला आहे। 2 दिवस झाले, 6 तारखेला झाले, 4 दिवसच। वाकडला चालले, म्हटलं बाईकवर जाऊ, विवानला घेऊन नाही जाणार। झोपलेला आहे तो, उठायच्या आधी किंवा 1 तास झालं तरी चालेल, लवकर यायचं। बाईकवर कसं एकदम क्विक जाता येतं। मित्रांनो, बेबीसाठी हे कपडे घेतले जातात। प्रियंकाला दाखवू आपण। प्रियंका इथे आहे। हवा भरो ना, हवा
और रात वाले के आया था बाल्टी में बिल पड़ा है। गाडी काय खेपणार त्याला अजून 2 लिटर संपलं नाही मित्रांनो. तुझं वीकडेज मध्ये चॅलेंज होतं, पण विकेंडला फिरत असतो आम्ही इकडे तिकडं. नाही कामं असतात ना, मग त्याच्यात विसरून जातो. विकेंडला नाही होत. काहीतरी खायला घेऊ मित्रांनो. फ्रेश आहे ना, द्यायचे. वाट लागली पायांची, चालता येत नाही मला. उद्या काय होईल माहित नाही. काका हलवाई विशालनगर वाकडमधून घेतले डिंक लाडू. जरा चांगलं असतं खायला. बरं झालं तुम्हाला सुचलं, मी तर पेटच घेत होते. न्यू मॉम्स असतात ना, त्यांना चांगलं असतं. मला सुचतं सगळं चांगलं. ठेवा. पाच वाजलेत मित्रांनो. आता चाललोय आम्ही आमच्या घरी. बघितलं का बाळ प्रियांका कसं वाटलं? युवांची आठवण झाली आम्हाला. युवान छोटा असताना कसा होता त्याची आठवण झाली. आता आम्हाला 1 तास लागेल खराडीला जायला. वाकड टू खराडी. बघा मित्रांनो, आम्ही पोचलोय घरी. 7 वाजलेत. आता विवान एवढा खुश झालाय ना, दिवसभर आम्ही नव्हतो. एवढा खुश कसा झालाय. आणि तो ना दाताच्या गोळ्या खातोय. बघा मित्रांनो, पाय दुखतायत माझे म्हणून मी गरम पाण्यात पाय टाकले. आणि आता विवान पण आलाय खेळायला. सगळं पाणी पाणी करणार तो आता घरात. ए अरे गरम आहे पाणी. अरे बाहेर उडते पाणी. विवान सगळं ओलं झालं. ए बस शांत. सगळ्यांचं जेवण झालंय. मला जेवायचंय आता. बिर्याणी. आता बिर्याणी खातो. मोबाईल मित्रांनो, ऑइलिंग चालू आहे. कारण कसं आहे, आठवड्यातून एकदा 2दा तरी तेल लावायला पाहिजे केसांना झोपताना. 2-3 वेळेस लावलं तरी चांगलं आहे. चला, आज थोडं निवांत चालू आहे. 10:15 वाजले. तर अजून एक गोष्ट सांगायची होती की चॅलेंज आपलं ब्रेक झाले. कारण पूर्ण आठवडा चॅलेंज मस्त चाललं, पण शनिवार रविवार आला आणि वाट लागली. कारण कसं आहे, काल आम्ही बाहेर जेवायला गेलो, मग पाण्याचं सुद्धा झालं नाही 4 लिटर. आणि परत चहा पण पिलो काल आम्ही. तर पुस्तक नाही वाचणं झालं काल. असे 2-3 रूल फ्लॉप गेले. तर आता बघू आजचा दिवस. पण आज पण 4 लिटर पाणी नाही झालं, 3च लिटर झालं. उद्यापासून परत 0. म्हणजे उद्या पहिला दिवस. जोपर्यंत सगळे रूल फॉलो होत नाही 75 दिवस, तोपर्यंत आपलं चॅलेंज कंप्लीट नाही म्हणायचं. सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट. टाटा बाय. टेक केअर.